नमस्कार. चला गझल लिहायला शिकूया या गझल अभ्यास मालिकेमध्ये आज आपण घेणार आहोत या मालिकेचा पुढचं प्रकरण 7वं आणि लघु व गुरु अक्षरांचा क्रम लावूया. या अभ्यासक्रमाचा हा भाग पहिला. या भागामध्ये आज आपण लघु व गुरु अक्षरांचा क्रम कसं लावायचं ते समजून घेणार आहोत. कसं असतं ना की गझलेतील प्रत्येक ओढ ही लघु व गुरु अशा अक्षरांचा समावेश असलेली एक साचेबद्ध अर्थपूर्ण ओढ असते. लघु व गुरु अक्षरांच्या याच क्रमाला आपण गझलेच्या भाषेत लगावली असे सुद्धा म्हणतो. आणि ही लघु गुरु अक्षरांची लगावली सहसा अक्षरगणवृत्तातच असते असे आपल्याला माहिती पडते, ज्यामध्ये लघुसाठी ल आणि दीर्घसाठी गा अशा दोन शब्दांचा किंवा अशा दोन वेगवेगळ्या अक्षरांचा आपण वापर करत असतो. आणि या अक्षरांचा ल आणि गा या दोन अक्षरांचा वापर करून आपण लगावली तयार करत असतो. तर ल या अक्षरासाठी एक मात्रा मोजली जाते आणि गा या अक्षरांसाठी दोन मात्रा मोजायच्या असतात. हेही आपल्याला माहिती असायला हवं. लघु आणि गुरु यांच्या मात्रा 1 आणि 2 या पद्धतीने आपण मोजत असतो. यावरून आपल्याला एका ओळीत किती मात्रा आल्या हे सुद्धा मोजता येतात आणि याच पद्धतीने प्रत्येक ओळीच्या मात्रा आपण मोजू शकतो. मात्रा कशा मोजायच्या याच्यासाठी एक वेगळं प्रकरण आपण लिहिलेलंच आहे. ते आपण पुढच्या पाठात शिकणारच आहोत. आणि या पाठात फक्त लघु गुरु अक्षरांचा क्रम कसा असतो, कसा राहील ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. त्याविषयी आपल्याला या ठिकाणी या प्रकरणात माहिती मिळवायची आहे. बघा, मराठी भाषेमध्ये जे स्वर आहेत, व्यंजन आहेत, त्याच्यात लिहिताना आपण काही अक्षरांना लहान वेलांटी, लहान उकार असं देत असतो. तर जिथे लहान वेलांटी, लहान उकार असलेले शब्द असतात ते लघु असतात. जोडाक्षरात उच्चारानुसार काही शब्द दीर्घ होतात, काही लघु असतात. हे सगळं उच्चारानुसार आपल्याला ठरवायचं असतं. आणि मोठी वेलांटी, मोठा उकार, काना, मात्रा किंवा बिंदी असे असणारे शब्द जे असतात त्यांचा उच्चार थोडा लांबतो, मोठा होतो, म्हणून हे शब्द दीर्घ असतात. आता कधीकधी दोन लघु शब्द एकत्र आल्यानंतर सुद्धा त्यांचा एक दीर्घ शब्द तयार होतो. दोन लघु उच्चाराला वेळ लागतो, त्यामुळे तो दीर्घ अक्षर तयार होतो, दीर्घ शब्द तयार होतो. तिथे सुद्धा आपल्याला दीर्घ मोजायचं असतो किंवा दोन मात्रा मोजायच्या असतात. आणि जोडाक्षरामध्ये पहिल्या लघु अक्षरासोबत समजा पुढच्या दीर्घ अक्षराचा उच्चार झाला तरीही मग पहिला अक्षर दीर्घ होत असतो. असंही काही ठिकाणा, काही अक्षरांमध्ये, काही शब्दांमध्ये आपल्याला जाणून येतं. आता हे सगळं कसं असतं ना, हे सगळं जे असतं हे आपल्या उच्चारावरून ठरत असतं. मराठी शब्दाला एक विशिष्ट उच्चार आहे त्यावरून. आता मराठीचे स्वर, मराठीचे व्यंजन हे सगळं आपल्याला माहिती आहेत. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा आणि याच्यात ॲ आणि ऑ असे 14 खडी आता सध्या तयार झालेली आहे. आणि मराठी व्यंजन क, ख, ग, घ हे सर्व व्यंजन हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आता कसं होतं, जेव्हा आपण शब्द तयार करत असतो, लिहित असतो, तेव्हा शब्द तयार करण्यासाठी या व्यंजनांना स्वरांची जोड द्यावी लागते. प्रत्येक व्यंजनाला जेव्हा एक स्वर जुळत असतो तेव्हा एका विशिष्ट शब्दाची निर्मिती होत असते, आहे ना. आणि जेव्हा अशा विशिष्ट शब्दांची निर्मिती होते व्यंजन आणि स्वर मिळून, तेव्हा आपल्याला बोलताना प्रत्येक शब्दाला उच्चार असतो, प्रत्येक शब्दाचा वेगवेगळा उच्चार असतो. आणि या उच्चारानुसारच मराठी भाषेमध्ये त्या शब्दाला एक वजन प्राप्त होतो आणि तो वजन 2, 1 अशा मात्रांमध्ये आपल्याला मोजायचा असतो. तेव्हाच त्या 2 आणि 1 मात्रा गुरु आणि लघुच्या मात्रा असतात, एवढं आपल्याला समजायचं. मराठीत मुळाक्षराचे निरीक्षण जर आपण केले तर अ, ई,
आणि लहान ऊ हे तीनच स्वर लघु आहेत, नाही का. इतर सर्व स्वर हे दीर्घ स्वर आहेत, म्हणजेच 2 मात्रांचे गुरु असणारे स्वर आहेत. 14 खडीमध्ये अ, इ, उ या लघु स्वरांशी जे व्यंजन जोडून असतात तेही लघु अक्षर असतात. इतर सर्व अक्षर दीर्घ असतात. उच्चारानुसार त्यात बदल होऊ शकतो, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खरं तर आपल्याला उदाहरणं घ्यावी लागतील आणि लघु व गुरु अक्षरांचा क्रम समजून घ्यायचा आहे, तर आपल्याला सुरुवातीला काही शब्दच घ्यावे लागतील. जसं मला, उच्चारामध्ये म लघु येतो आणि ला मात्रा आलेली आहे म्हणून दीर्घ, तर ल आणि गा. त्या पद्धतीने सांग हा शब्द सावर अनुस्वार आहे, उच्चाराला वेळ लागतो, मात्रा आहे म्हणून गा, आणि ल एकेरी आहे, उच्चाराला कमी वेळ लागतो म्हणून ल. आत्ता हा शब्द जर आपण घेतला तर दोन्हीमध्ये मात्रा आलेल्या आहेत, उच्चाराला वेळ लागतो, दीर्घ शब्द आहे म्हणून गा गा. उपाय, ऊ मध्ये ऊ लघु आहे की नाही, म्हणून त्याला ल, आणि पा दीर्घ आहे, मात्रा आला आहे म्हणून त्याला गा, आणि य पुन्हा लघु आहे म्हणून ल. त्याच पद्धतीने सूचना, सु आता मोठा उकार आलेला आहे की नाही, म्हणून गा. च एकेरी आहे, पटकन उच्चार होतो म्हणून ल, आणि ना दीर्घ आहे, मात्रा आहे म्हणून गा. आता तुफान बघा, तुफानाचा तू लघु आहे की नाही, म्हणून त्याला ल. फा पुन्हा मात्रा आहे, उच्चाराला वेळ लागतो म्हणून गा, आणि न एकेरी आहे म्हणून ल. पारिजात, पा मात्रा आहे, उच्चाराला वेळ लागतो म्हणून गा. री लघु आहे, पटकन उच्चार होतो म्हणून ल. जा नक्कीच गा, आणि त पटकन उच्चार होतो म्हणून ल. आता कुंभार, कुंभारमध्ये कु लघु जरी असला तरी वर बिंदी आहे, अनुस्वार आहे, उच्चाराला वेळ लागतो म्हणून गा. भा मात्रा आहे, उच्चाराला वेळ लागतो म्हणून गा, आणि र एकेरी उच्चार आहे म्हणून ल. तसंच परी, परी पचा पटकन उच्चार होतो म्हणून ल, आणि री दीर्घ आहे, मोठा आहे म्हणून गा. ऐक नाही गंमत. अशा पद्धतीने आपल्याला लघु आणि गुरु अशा अक्षरांचा क्रम निश्चित करावा लागतो किंवा समजून घ्यावा लागतो, ठरवावा लागतो. आपल्याला लघु आणि गुरु या अक्षरांची ओळख अशाच पद्धतीने होत असते किंवा करायची असते. आता पुन्हा काही उच्चारावरून ठरणाऱ्या मात्रा बघा. निष्फळ, निश, नि, श 2 लघु एकत्र आलेले आहेत म्हणून गा. फळ, फळ एकत्र उच्चार होतो दोघांचाही म्हणून गा. निश गा, फळ गा. त्याच पद्धतीने व्याकरण, व्या गा, क ल, आणि रनचा उच्चार सोबत एकत्र येतो म्हणून गा. त्याच्यानंतर लोकमत, लोकमत लो गा, कचा उच्चार एकटा होतो म्हणून ल, आणि मतचा उच्चार सोबत होतो म्हणून गा. देशोन्नती, देचा उच्चार गा. शोन, शोन आहे ना, शोन त्याचा उच्चार दीर्घ आहे म्हणून गा. न, आता न जरी जुळा असला तरी एक न पुढे गेलेला आहे शो सोबत म्हणून न हा एकटा पडला म्हणून त्याचा ल, आणि ती, ती याचा उच्चार दीर्घ आहे म्हणून गा. आहे की नाही उच्चाराची कमाल. कर्तव्य, आता कर एकत्र आले आहेत, कर्तव्य मग ते क अधिक त आलेला आहे म्हणून गा. बरोबर आहे. तव्यमध्ये त व सोबत आलेला आहे, कर्तव्य त आणि व सोबत आलेला आहे म्हणून गा, आणि व शेवटी एकटा राहिलेला आहे कर्तव्यामध्ये म्हणून ल. अशा पद्धतीने आपल्याला उच्चारानुसार सुद्धा मात्रा मोजता येतात. आता गंगाजलमध्ये पहा. गंग म्हणजे गा, गा म्हणजे गा, आणि जल सोबत आलेला आहे म्हणून गा. हिमालयमध्ये बघा. हिमालय ही ऑब्वियसली लहान आहे म्हणून ल. मा दीर्घ आहे म्हणून गा, आणि लय सोबत एकत्र उच्चार होतो आहे म्हणून गा. या पद्धतीने शेवटचा शब्द तुम्ही करून पहा. आता काही ओळीत आपल्याला मात्रा मोजून बघूया आपण. मला सांगा आता तुला काय झालंय, मला सांग आता तुला काय झालंय, ही ओळ आपण घेऊया. मला लगा,
सांग गाल, आता गागा, तुला लगा, काय गाल झाले गागा. किती सोपं आहे की नाही. उच्चारावरून शब्दावरून अशा सुद्धा आपल्याला ठरवता येतं. आता या मोजूया मिळूनी ओडीमधील मात्रा, या मोजूया मिळूनी ओडीमधील मात्रा. बघा या गा, मोजूया गाल गा. लघुजू आले आहे ना, आहे की नाही. लघुजू आणि या मोजूया म्हणजे गाल गा. त्याच्यानंतर मिळूनी, मी लघु आहे, ळू आणि नी दीर्घ आहेत म्हणून ल गा गा, आहे की नाही. आलं लक्षात. ओळी मधील, ओळी गागा मधील ल गाल, आहे की नाही. ल गाल आणि गागा दीर्घ गागा. अशा पद्धतीने आपल्याला ओळीमधील मात्रा मोजता येत असतात. आता पुन्हा पुढे काही एक उदाहरण घेऊन पाहूया आपण, त्यावरून समजून घेण्याचा पुन्हा प्रयत्न करू. बघा, व्यथा कुणाच्या कळून घ्याव्या. ही एक साधी शिवड आहे. व्यथा कुणाच्या कळून घ्याव्या. आता व्य जरी जोडाक्षर असलं तरी उच्चार एकच आहे, व्य. असं असल्यामुळे व्य ची मात्रा ल होते आणि था म्हणजे गुरु होतो. व्यथा कुणाच्या, ऑब्वियसली ल गा गा. कडून लघु दीर्घ लघु असल्यामुळे ल गा ल आणि याव्या गा गा. अशा पद्धतीने ही लगावली ठरवायची असते किंवा लघु गुरूंचा क्रम ठरलेला आहे. आता हळूहळू मग तिला समजले, हळूहळू मग तिला समजले. आता इथे सुद्धा स्पष्ट डोळ्याला दिसत आहे की ह लघु आहे, ळू गुरु आहे, हळूहळू म्हणजे लगा लगा, मग एकत्र उच्चार झालेला आहे म्हणून गा. तिला, तिचा उच्चार लघु आहे आणि लाचा उच्चार दीर्घ आहे म्हणून लगा. आणि समजले, समजले, समजलेचा बघा उच्चार बघा, स मजले, समजले आहे ना, म्हणून स लघु आहे, मज गा आहे आणि ले गा आहे. असा लघु आणि दीर्घ यांचा क्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. अशाच पद्धतीने प्रत्येक ओळीचा लघु आणि गुरूंचा क्रम तुम्ही पाहू शकता. तुमच्या आजूबाजूला भरपूर ओळी असतात, भरपूर शब्द असतात, अक्षर असतात. कुठलीही ओळ घ्या मनात आलेली, लिहा कागदावरती आणि त्यांचा लघु आणि गुरु यांचा क्रम काय असेल, शब्दांवरून उच्चारावरून याचा विचार करा आणि प्रयत्न करून पहा लिहिण्याचा, काढून पाहण्याचा. लघुगुरु अक्षरांचा हा क्रम पुढेही आपल्याला अजून पुढच्या प्रकरणात समजून घ्यायचा आहे. भेटू.